Hi, good morning, student. In today's lecture, we understand the concept of factor affecting on surface tension. That is, which factor affects on the surface tension of liquid. In today's video, we can understand the effect of impurity and temperature on the surface tension of liquid. So first we see the effect of impurity. We know that when the soluble substances such as common salt is dissolved in water, then surface tension of water is increases. म्हणजे एखादी जर का सोल्युबल इम्प्युरिटी असेल ती आपण पाण्यात डिझॉल्व केली तर पाण्याचं सरफेस टेन्शन काय होतं आहे, वाढतं आहे. त्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. मी एका डिशमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यावर टॅल्कम पावडरचा एक थर ठेवला आहे आणि त्या पाण्याच्या सरफेसवर दोन आपण स्टिक्स त्या ठिकाणी ठेवू शकतो. एक तर टूथपिक किंवा मॅचबॉक्सच्या काड्या तुम्ही ठेवू शकता. तर त्या दोन स्टिक ठेवल्यानंतर असं लक्षात आलं की त्या दोन्ही स्टिकवर आतल्या आणि बाहेरच्या बाजूने जो फोर्स आहे इंटरमॉलिक्युलर तो कसा आहे, सेम आहे. पण जर का मी त्या दोन स्टिकमध्ये सॉल्ट त्या ठिकाणी टाकते, NaCl ॲड करते, तर काय होतं ते बघा की सॉल्ट ॲड केल्यानंतर असं लक्षात आलं की दोन्ही स्टिक झाल्या एकमेकींकडे खेचल्या गेल्या. याचाच अर्थ काय की त्यांचा जो आतला फोर्स होता तो वाढला ॲज कम्पेअर टू आउटवर्ड फोर्स. आणि व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? आतला फोर्स वाढण्यामागचं कारण काय झालं? कारण त्याचं सरफेस टेन्शन वाढलं. बिकॉज सरफेस टेन्शन इज फोर्स पर युनिट लेंथ. म्हणजे थोडक्यात काय तर सोल्युबल इम्प्युरिटी आपण ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शन जे असतं लिक्विडचं ते काय होतं, वाढतं. इथे तुम्ही मिठाच्या ऐवजी साखरेचा प्रयोग पण करून पाहू शकतात. साखर पण काय आपली सोल्युबल इम्प्युरिटी. म्हणजे अशा प्रकारे आपण निष्कर्ष काढू शकतो की सोल्युबल इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर पाण्याचं सरफेस टेन्शन वाढतं. त्यानंतर द स्प्रिंगली सोल्युबल सबस्टन्सेस सच ॲज डिटर्जंट मिक्स्ड इन वॉटर देन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज डिक्रीजेस. म्हणजे डिटर्जंट किंवा लिक्विड सोप आपण ॲड केलं तर वॉटरचं सरफेस टेन्शन वाढतं. त्या ठिकाणी आपण मगासारखा प्रयोग केला आहे की दोन स्टिक ठेवल्या, फक्त त्याच्या आतमध्ये आपण सॉल्टच्या ऐवजी काय केलं आहे, सोप सोल्युशन किंवा डिटर्जंट त्या ठिकाणी ॲड करतो आहे. तर काय होतं बघा की त्या दोन्ही स्टिक काय झाल्या एकमेकींपासून लांब गेल्या. म्हणजे आतला जो फोर्स होता तो काय झाला, कमी झाला ॲज कम्पेअर टू आउटवर्ड फोर्स. तर आतला फोर्स कमी झाला याचाच अर्थ काय की सरफेस टेन्शन कमी झालं. यावरून असं कन्क्लुजन काढू शकतो की सरफेस टेन्शन बिटवीन द टू स्टिक इज. तर वॉटरचं सरफेस टेन्शन कमी होतं म्हणजे काय होतं, वॉटर जास्त लिक्विफाईड होतं आणि ते इझिली स्प्रेड होतं. तर आता हे ॲप्लिकेशन आपण कुठे वापरू शकतो? तर हे ॲप्लिकेशन आपण कपडे धुण्यासाठी वापरू शकतो. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण कपडे धुवायचे असतात तर त्यावेळेस आपण साध्या पाण्यात काय करतो आहे, डिटर्जंट ॲड करतो आहे. तर डिटर्जंट ॲड करण्यामागचा उद्देश काय असतो की जर का तुम्ही पाण्यात डिटर्जंट ॲड केलं तर काय होतं आहे, पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि ते जे पाणी असतं ते कपड्यांमध्ये इझिली आतपर्यंत जाऊ शकतं किंवा त्याच्या मायक्रो पार्टिकल्सपर्यंत, मायक्रो थ्रेड्सपर्यंत ते जातं आणि त्याच्यावर लागलेले जे डाग असतात ते इझिली निघू शकतात. म्हणून आपण पाण्यात डिटर्जंट ॲड करतो आणि पाण्यात डिटर्जंट ॲड केल्यामुळे ते पाणी मायक्रो पार्टिकल्सपर्यंत जाऊन स्टेन जे असतात कपड्यांवरचे ते काय करतात, रिमूव्ह करतात. देन व्हेन इनसोल्युबल सबस्टन्स इज मिक्स्ड इन वॉटर देन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज डिक्रीजेस. आता इनसोल्युबल सबस्टन्स म्हणजे काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी. आता मर्क्युरी काय, इनसोल्युबल इम्प्युरिटी. तर मर्क्युरी जर का आपण पाण्याच्या सरफेसवर टाकलं तर काय होतं आहे, त्या पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आहे. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की ऑइल इज काय, इनसोल्युबल इम्प्युरिटी. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की समुद्रात जेव्हा वादळ येतं किंवा खूप जोराच्या लाटा येतात तर त्या लाटा शांत करण्यासाठी काय केलं जातं, त्या समुद्राच्या पाण्यावर तेल ओतलं जातं. तर त्याच्यामागचं कारण काय असेल की समुद्राच्या पाण्यावर ते तेल ओतल्यामुळे काय होतं, त्या समुद्राचे जे पाणी असतं त्या पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि त्या पाण्याच्या ज्या लाटा असतात किंवा जे वादळ ते आलेलं असतं ते वादळ त्या ठिकाणी शांत करण्यास मदत होते. तर अशा प्रकारे इनसोल्युबल इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. एक्झाम्पल म्हणजे मर्क्युरीमध्ये जर का आपण धूळ किंवा माती ॲड केली तर त्याचे असे स्मॉल पार्टिकल त्या ठिकाणी सेपरेट होतात आणि ते एकत्र येऊन त्याच्यापासून स्पेरिकल ड्रॉप तयार होऊ शकत नाही सिंगल. कारण का, त्याची धूळ किंवा माती आपण ॲड केली त्याच्यामुळे काय होतं आहे, त्याच्यातला कोहिसिव्ह फोर्स काय झाला आहे, कमी झाला आहे आणि त्यामुळे त्याचं सरफेस टेन्शन कमी झालं आहे आणि म्हणून त्याचं सिंगल ड्रॉपलेट तयार होऊ शकत नाही. धूळ किंवा माती जर आपण काढून घेतली
तर ते मर्क्युरीचे जे ड्रॉपलेट्स असतात ते एकत्र येऊन त्याच्यापासून स्पेरिकल ड्रॉप तयार होईल. म्हणजे थोडक्यात काय की त्याचं सरफेस टेन्शन वाढेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरचा सरफेस टेन्शनवर काय परिणाम होतो हे आपण बघू. तर तुम्हाला माहिती आहे की इन मोस्ट ऑफ लिक्विड्स, आता मोस्ट ऑफ म्हणण्याचं कारण काय की काही त्या ठिकाणी अपवाद असतात, सरफेस टेन्शन डिक्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. म्हणजे टेम्परेचर वाढवल्यावर सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. तर तुम्ही बघितलं असेल की वॉशिंग मशीनमध्ये हॉट वॉटर असा एक ऑप्शन असतो. तर ते ऑप्शन देण्यामागचं कारण काय असतं की कपड्यांवरचे जे डाग असतात ते साध्या पाण्याने इझिली निघू शकत नाही. पण पाणी तुम्ही जेवढं गरम केलं तेवढं त्याचं सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं आहे. आणि ते पाणी मायक्रो पार्टिकल्सपर्यंत पोहोचून जे डाग असतात ते इझिली काढू शकतात मशीनच्या सहाय्याने सुद्धा. आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी हॉट वॉटर हे ऑप्शन असतं. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्याकडे जर का नवीन कपडे असतील किंवा कॉटनचे कपडे असतील तर ते आपण गरम पाण्यात भिजवत नाही. तर त्याच्यामागचं कारण काय असेल की जर काही कपडे आपण गरम पाण्यात भिजवले तर त्यांचे काय होतात, रंग उडू शकतात. कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की गरम पाण्यामुळे काय होतं, वॉटरचं सरफेस टेन्शन कमी होतं आणि ते मायक्रो पार्टिकल्सपर्यंत जातं. आणि मायक्रो पार्टिकल्सपर्यंत जर का ह्या नव्या कपड्यांना ते पोहोचलं तर काय होतं आहे, ते नव्या कपड्यांचे रंग फिके पडतात. आणि म्हणून आपण कॉटनचे कपडे असतील किंवा नवीन कपडे असतील ते शक्यतोवर थंड पाण्यात धुतो. तर अशा प्रकारे सरफेस टेन्शनचा इफेक्ट असतो. तर मी तुम्हाला मगाशी म्हटली होती की काही जे लिक्विड असतात, म्हणजे जसं मॉल्टन कॉपर असेल किंवा मॉल्टन कॅडमियम असेल, यांचं जे सरफेस टेन्शन टेम्परेचरसोबत काय होतं, इन्क्रीज होतं आहे.